आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना की डिसेंबर जानेवारी महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे की 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकलेले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपये असे टोटल मिळून 2 हप्त्यांचे परत एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 31 डिसेंबर पासून 2 जानेवारी पर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून आलेला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये असे टोटल मिळून 4500 रुपये त्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना आता जवळच मकर संक्रांती येत आहे, तर या मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 10 वस्तूंचं मोफतपणे वितरण सुद्धा केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून 10 वस्तू वाटप केले जाणार आहेत। या 10 वस्तूंचे अर्ज आजपासून सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या निमित्ताने या 10 वस्तूंचं मोफतपणे वितरण सुद्धा होणार आहे। तर या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आज काही बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3 हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 अधिक 1500 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळालेला नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4500 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। आज या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। दुसऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये आज 3000 रुपये वाटप होत आहेत आणि शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये वाटप होत आहेत। तर अशा पद्धतीने हे 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना 4500 रुपये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत, 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहेत। तर एकत्रितपणे 12, 12 आणि 12 टोटल मिळून हे जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये 4500 रुपये, कोणत्या जिल्ह्यामध्ये 3000 आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये वाटप होत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट या ठिकाणी 4500 रुपये, काही बहिणींना 3000 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणताय तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि
ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता तुमचा मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे. तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणीला विविध वस्तूंची खरेदी करायची असते. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल असं वाटलं होतं, परंतु त्या आठवड्यामध्ये जमा झाला नाही. त्यानंतर वाटलं की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पैसे झाले नव्हते. डायरेक्ट 31 डिसेंबर रोजी फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये आलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी असं निर्माण झालेलं होतं की लाडक्या बहिणी योजना बंद झालेली आहे, यापुढे लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींना हे आपलं राज्यातील एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं सरकार आहे. तर हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण आज राज्य सरकारच्या माध्यमातून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे सोडण्यात आलेले आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकेमधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींना 1500, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये जमा होत आहेत. तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रितपणे पैसे सुद्धा जमा होतील. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम ह्या प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करत असतात. त्यामुळेच आता मकर संक्रांतीचा या ठिकाणी सण साधून लाडक्या बहिणींना आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना मकर संक्रांती 100% गोड होईल या अनुषंगाने हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना एकतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उशीर झालेला होता. हा उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण आज शनिवार 3 जानेवारी आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी या ठिकाणी बघून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे फॉर्म या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले होते. अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 1.5 वर्षांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीतपणे सुरू आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना अजून 3.5 वर्ष ही लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुरू राहणार आहे. अजून 3.5 वर्षामध्ये असेच पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच आज शनिवार 3 जानेवारी आहे. तर आजसाठी ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, ज्या प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत त्यासोबत बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे पैसे जमा होतील आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर
भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासत नाही, कारण लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. परंतु ज्यांना नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे आले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा पद्धतीने या 3 महिन्यांचे 4,500 रुपये सुद्धा जमा होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मकर संक्रांती निमित्त ज्या 10 वस्तूंचं वितरण केलं जाणार आहे, तर या 10 वस्तूंची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला या ठिकाणी या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे आणि हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घेऊन टाकायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, तर या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या जिल्ह्यातील बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सरासरी 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होत आहेत. कारण लाडक्या बहिणींना आज सर्व जिल्ह्यांमध्ये 4,500 रुपये सोडण्यात आलेले नाहीत, तर 12 जिल्ह्यांमध्ये आज 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडण्यात आलेले आहेत. दुसऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये 3 हप्त्यांचे 4,500 रुपये सोडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण 3,000 रुपये सोडलेल्या 12 जिल्ह्यांची यादी, 4,500 रुपये सोडलेल्या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात की हप्त्यांचे पैसे काय येत नव्हते. तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये सर्व सरकारचे मंत्री गुंतलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी अडचण येत होत्या. त्यावेळेस तुम्हाला पैसे आलेले नसतील. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी निवडणुका संपलेल्या आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा होत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच काटाकाट हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता लगेच हे पैसे जमवायला सुरुवात होत आहे. कारण आज सकाळी म्हणजेच 3 जानेवारी शनिवारपासून सकाळी 7 वाजल्यापासूनच हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले होते, परंतु 10 वाजता हे पैसे थांबलेले होते. कारण तांत्रिक अडचण आलेली होती. तांत्रिक अडचण आल्यामुळे हे पैसे थांबवण्यात आलेले होते. परंतु 10:30 वाजल्यापासून हे पैसे परत एकदा बहिणींच्या खात्यामध्ये जमवायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे 4,500 रुपये, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करणं शक्य होत नसतं. कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात.
त्यामुळे लाडक्या बहिणींना हे पैसे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत. उद्या सुद्धा काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डीबीटीची लिमिट जास्त नसल्यामुळे जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या ठिकाणी डीबीटीची लिमिट जास्त नसल्यामुळे आज प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे कटाकट जमा होत आहेत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांची 3 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा भरपूर बातम्या व्हायरल झालेल्या असतील. परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होत नाही. कारण लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सकाळपासूनच हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत. आणि जर तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे खटाखट जमा सुद्धा होतच आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी मकर संक्रांत जवळ येत आहे. त्या अनुषंगाने 3 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये जमा होत आहेत. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे जमा सुद्धा होऊन जाणार आहे. तुमचे सुद्धा आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये या 3 हप्त्यांचे पैसे म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचे पैसे येणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना ते काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असायला पाहिजे. जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून सुद्धा दाखवत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना याच्यामध्ये पुणे शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, त्यासोबत लाडक्या बहिणींना धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, अमरावती, अकोला, बुलढाणा या ठिकाणी धाराशिव अशा टोटल मिळून 36 जिल्ह्यांमध्ये बघा, लाडक्या बहिणींना आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक या ठिकाणी कोणतेही बँक तुमची असू द्या, खाजगी प्रायव्हेट कोणते बँक असू द्या, तरी पण त्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत. फक्त त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं बंधनकारक आहे. आधार कार्डचे या ठिकाणी डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला सर्व बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना लवकरच या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या बाबत लवकरच GR काढण्यात येणार आहे. 1 ते 2 दिवसांमध्ये यावरती निर्णय होणार आहे. निर्णय झाल्यानंतर लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सुद्धा येणार आहे. तोपर्यंत आधार कार्ड लिंक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.